सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. सण आणि जयंती उत्सव निमित्तानं मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील यांची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सण आणि जयंती उत्सवाच्या निमित्तानं जागोजागी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून प्रत्येक खेड्यापाड्यामधील पोलीस पाटील यांना सूचना देण्यासाठी आणि सर्व जयंती उत्सव या निमित्तानं माहिती देण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळेनुसार पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानं चांदवड तालुक्यातील चांदवड पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व पोलीस पाटलांची 12 फेब्रुवारी रोजी 11:30च्या सुमारास आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मनमाड येथील पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी केलंय. त्याचप्रमाणे कुठल्याही गावामध्ये कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि अनुचित प्रकार घडणार नाही या संदर्भात महाजन यांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये जयंती उत्सवानिमित्तानं डीजे वाजवण्यात येऊ नये, तसेच पारंपरिक वाद्य वाजवावीत, विविध प्रकारचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं. आणि पोलीस पाटील यांची करमणूक म्हणून काही शेरो शायरीमधनं त्यांनी संदेश देखील दिले आहेत. या बैठकीत चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस पाटील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आताच आम्ही चांदवड परिसरातली सर्व पोलीस पाटील यांची मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही या मार्फतीने त्यांना पण संदेश दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीने संपूर्ण लोकांना संदेश देऊ इच्छितो का येणारे सर्व सण उत्सव हे अगदी शांततेच्या वातावरणात पार पाडायचे. उत्सव जरूर मानवा, परंतु ते करताना कुठली जातीतेढ निर्माण होईल असे पोस्टर बॅनर लावू नये किंवा डीजे जे आहे त्याचा वापर करू नये. पारंपरिक वाद्य आपण निश्चितपणे वापरावी आणि वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे. आणि आपल्या सणामध्ये बाकी सर्वच समाजांना सहभागी करून घ्यायचं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सण साजरे करायचे आहेत. कुठल्याही दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन आपण करायचं नाहीये. आणि येणारे सर्वच उत्सव, शिवजयंती असेल, होळी असेल, रंगपंचमी असेल, हे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरे करायचे आहे. परंतु कुठलंही गालबोट लागू द्यायचं नाही किंवा कोणालाही त्रास होईल असं वर्तन आपण करायचं नाही. समजा आपल्या गावामध्ये काही गालबोट लागला गेला, त्याच्यामध्ये आपल्या स्तरावरून त्यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करायची? नाही, प्रशासन, शासन, पोलीस यांची ठरलेली कामाची पद्धत आहे. चुकीचं काम जर कोणी करेल तर कायद्याचा बडगा त्याला दाखवला जाईल आणि कठोरातली कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल. ठीक. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.